नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। मंगेश काळोखे हत्या प्रकरण, एकनाथ शिंदेंनी घेतली कुटुंबियांची भेट। पुण्यात राष्ट्रवादीची युती तुटली, 165 जागांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला पण वंचितच्या मागणीने पेच। वसई विरार महानगरपालिका, भाजपाने पाठीत खंजीर खुपसला, अजित पवार गटाचा थेट हल्ला आणि हातात बेड्या, तोंडावर काळं कापड आणि गळ्यात दोरखंड। पुण्यात गुंड बंडू आंदेकरचा निवडणूक अर्ज दाखल। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। गेवराई तालुक्यातील तलवडा येथील ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून याचा आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। आठवडी बाजारात पाण्याच्या टाकीचे पाणी हे दर आठवड्याला सोडण्यात येते, याची वारंवार माहिती ग्रामसेवक मुसळे यांना व्यापाऱ्यांनी दिली, परंतु काहीही उपयोग झाला नाही। तर ग्रामपंचायत प्रशासक चोपडे हे तलवडा येथे येतेच नाहीत, तरी या पाण्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, नसता व्यापारी तलवडा येथील आठवडी बाजारात येणारच नाहीत असे बोलले जात आहे। तसेच या आठवडी बाजाराचा लिलाव कधी झाला आणि या लिलावात कोणकोणत्या सुविधा या व्यापाऱ्यांना द्याव्या लागतात हे सुद्धा सांगावे। बाजारात साफसफाईचा अभाव असून व्यापारी बांधवांना स्वतःहून ही साफसफाई करावी लागत आहे। असे असेल तर मग ही ग्रामपंचायत 20 रुपयांची पावती कशासाठी घेतली जाते, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर यांनी ग्रामसेवक यांना विचारला आहे। घुंगर्डे हातगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथे पांधन रस्ता, शिवरस्ता तसेच इतर अंतर्गत रस्त्यांबाबत आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार श्री विजय चव्हाण यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। गावातील 4 प्रमुख पांधन रस्ते, शिवरस्ता व इतर अंतर्गत रस्त्यांची पाहणी करून संबंधित ठिकाणी पंचनामे करण्यात आले। यावेळी तहसीलदार चव्हाण यांनी वादी व प्रतिवादी अशा दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले। शासनाच्या नियमानुसार पांधन रस्ते, शिवरस्ते व सार्वजनिक वापरातील रस्ते खुले ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कोणताही वाद न वाढवता कायदेशीर मार्गाने व परस्पर समन्वयातून प्रश्न सोडवण्याचे आवाहन त्यांनी केले। शेती व दळणवळणासाठी महत्त्वाचे असलेले पांधन रस्ते, शिवरस्ते व इतर सार्वजनिक मार्ग कायमस्वरूपी खुले राहावेत, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश या पाहणीतून देण्यात आला। यावेळी मंडलाधिकारी येडके साहेब, तलाठी दीपक लव्हाळे तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाटोदा शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना होणाऱ्या छेडछाडीच्या तक्रारी गंभीर असल्याने रोड रोमियोंवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्याचे आदेश आमदार सुरेश धस यांनी दिले असून सायलेन्सर लावलेल्या बुलेट व दुचाकी तात्काळ जप्त करून थेट पोलीस ठाण्यात आणाव्यात। सायलेन्सर काढून त्यावर रोड रोलर फिरवून नष्ट करावेत। कोणाचीही शिफारस ऐकू नका व कोणतीही हयगय करू नका असे स्पष्ट निर्देश त्यांनी पाटोदा पोलिसांना दिले आहेत। मुलींच्या संरक्षणासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून सातत्याने आढावा घेण्यात यावा। पाटोदा शहरातील मुख्य चौक, वर्दळीची ठिकाणे, शाळा, कॉलेज परिसरातील CCTV कॅमेरे बसवण्याची तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या असून या बैठकीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शैलेश पवार यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती। युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे, पाटोदा। बीड शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने कॉफी शॉप आणि लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने बीड शहरात एकच खळबळ उडाली आहे। शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय मुलीची आरोपी अभिषेक मोटे या तरुणाची ओळख झाली। त्यानंतर त्यांनी सदर मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिला शहरातील कॉफी शॉप आणि तालुक्यातील एका लॉजवर नेत तिच्यावर अत्याचार केले। सततचे असे प्रकार करू लागल्याने कंटाळून अखेर पीडित मुलीने हिंमत दाखवून थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून अत्याचाराची तक्रार दिली। या तक्रारीवरून आरोपी अभिषेक सुखदेव मोटे वय 22 वर्षे राहणार उदंड वडगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, तर पुढील तपास सुरू आहे। बीड शहरापासून जवळच असलेल्या आनंदग्रामच्या संध्याताई बारगजे यांचे वडील श्री गणपतराव यशवंतराव चाटे यांचे वृद्धापकाळाने दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले। त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह आनंदग्राम येथून आनंद यात्रेच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे सुपूर्त करण्यात आला। यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे, डॉक्टर प्रशांत देशपांडे, डॉक्टर मुकुंद मोगरीकर, डॉक्टर कावळे व कर्मचारी यांची उपस्थिती होती। तर या निमित्ताने आनंदग्राम येथे वडाचे झाड लावून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी डॉक्टर संजय तांदळे, मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक प्राचार्य DG तांदळे सर,
लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे, नितीन जायभाये आणि आनंदग्रामचे विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वाढलेला थंडीचा कडाका लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ गेवराईच्या वतीने सामाजिक भान राखत पहाटेच्या थंडीत पेपर वाटण्याकरिता जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या वितरकांना व रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या उपेक्षित गरजूंना रोटरी क्लब ऑफ गेवराईने उबदार स्वेटर्स व ब्लँकेट देऊन मायेची ऊब दिली आहे. गेवराई शहरात पहाटे थंडीमध्ये वृत्तपत्र वाटप करणाऱ्या 12 गरीब होतकरू तरुणांना उबदार स्वेटर्स देण्याचा कार्यक्रम रोटरी क्लबचे कोषाध्यक्ष सुरेश बर्गे यांच्या संजय किराणा या प्रतिष्ठानावर बुधवार दिनांक 24 डिसेंबर रोजी संपन्न झाला. त्याचबरोबर बसस्थानक, बँका, मोंढा विभागात फुटपाथवर, हातगाड्यावर उबदार कपड्याशिवाय असणाऱ्या वृद्धांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ गेवराईचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र बरकसे, सचिव प्रवीण जैन, सुरेंद्र रुकर, कोषाध्यक्ष सुरेश बर्गे, ज्येष्ठ रोटरीयन राधाकिशन लड्डा, राजेंद्र डेंगे, गणेश कुलकर्णी, प्राध्यापक आर डी मुंडे आदींच्या उपस्थितीत गरजूंना स्वेटर्स देण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे सदस्य डॉक्टर महेश कुलकर्णी, जयराज कौरानी, डॉक्टर श्याम झंवर, नितीन शिकची यांची उपस्थिती होती. रोटरी क्लबच्या या स्तुत्य उपक्रमाचे समाजात कौतुक होत आहे. रोटरी क्लबने हा कार्यक्रम जो घेतला आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सांगा. धन्यवाद. नाही, तुम्हाला यासाठी विचारतो रोटरी आहोत क्लब की जो आहे तो नेहमीच चांगल्या कामासाठी ओळखला जातो आणि कसं आहे की आम्ही एकदम गरजवंत व्यक्ती आहोत आणि आमच्यासाठी हे कार्य जे केलेले रोटरी क्लबने ते खूप छान आहे. याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि असेच कार्यक्रम त्यांच्या हाताने यापुढेही होत राहत हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. बीड येथील विनायक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षण संस्थेचे प्रशासक डॉक्टर राजा मचाले हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षण संस्थेचे कार्यवाहक राऊत एम.ए. सर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश राठोड सर, दैनिक किसानचे संपादक शेख कामरान, उपसंपादक शेख फरहान, तारिक शेख जमा, काजी मोहम्मद जफर, मुख्याध्यापिका कीर्तिताई पांगारकर, प्राचार्य रियाज बेग सर, श्रीमती भारतीताई क्षीरसागर यांची उपस्थिती होती. प्रस्ताविक शाळेचे उपमुख्याध्यापक माणिक अनुशे सर यांनी केले, तर कीर्तिताई पांगारकर यांनी जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या कार्याविषयी माहिती तसेच विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. तर प्राचार्य बेग सर म्हणाले की जयदत्त अण्णा यांनी विकास हीच जात व विकास हाच धर्म हे तत्त्व अवलंबिले. अध्यक्षीय समारोपात डॉक्टर राजा मचाले यांनी विज्ञान प्रदर्शनातील सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक सुहास अमरापूरकर, पर्यवेक्षक राजेंद्र गाडेकर, पर्यवेक्षक सिद्धेश्वर सर, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.